सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तू नित्य स्वयं प्रकाश तू ते बोलाव्या देवा कैचा पैसू तुझी माया शक्तीचा डोळे लासू लागला ब्रह्मादिका लागला ब्रह्मादिका जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना दिवसिता नकळे परात्मा तो केविमतील वाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तू वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तू कली सर्व संतात जो श्रेष्ठ ज्ञाता जगी वंद्य जो आद्य पंथाद्य नेता महापात्राचार्य श्रीनाग देवा नमस्कार याथोर महानुभावा नमस्कार याथोर महानुभावा श्री गोपाल कृष्ण भगवान की आमच्या इकडे कोपरगावचा आवाज सगळ्यांना भारी पडतोय आहे का नाही श्री दत्तात्रेय महाराज की कमीत कमी त्यांच्या बरोबरीने तर येऊ द्या ना वेळ राष्ट्राची नाहीये वेळ राष्ट्राची आहे भाषणाची नाहीये मला पूर्ण जाणीव आहे पण आता झाली गंमत अशी का तुम्ही लोक आलेत उशिरा आणि त्यामुळे थोडं सहन तर तुम्हाला आता करावंच लागणार त्याला नाही लागत आहे कारण ज्या उद्देशाने जाऊन तो उद्देश परिपूर्ण करायचा आहे आणि तो उद्देश आहे तो देव आपल्याला समजावून घ्यायचा आहे या संतांनी एवढ्या महत् प्रयासाने विचार करा ज्ञानपीठावर ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण बसलेले आहेत त्यांची प्रकृती नाही एवढ्या उष्णतेमध्ये बसावं त्यांची प्रकृती नाही इतका प्रवास करावा तरी ते आलेत कशा करता फक्त जो देव त्यांना समजला जो देव त्यांनी जाणला मी तर म्हणतो ज्ञानाच्या माध्यमातून देव त्यांनी प्राप्त करून घेतला तो देव त्यांना आपल्याला समजावून सांगायचा मग त्या देवाचं नाव आपण किती उत्कटतेने घेतलं पाहिजे श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभू महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला श्रीकृष्ण मंदिर मानव आश्रम शिक्षण संस्था श्रीरामपूर या संस्थेचा वर्धापन दिन तदअंतर्गत अमृत फळ उपहार महोत्सव आणि या पवित्र अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेली विशाल अशी धर्मसभा या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर त्रिदंडीयुक्त ज्ञानभक्ती वैराग्याचा महासंगम ज्या ठिकाणी होतो असं आपलंच नव्हे माझंच नव्हे तुमचंच नव्हे तर अखेर पंथीयच नव्हे तर पंथीयंतरांचं श्रद्धास्थान ज्यांच्या मुखारविंदातून नाशिक येथे थोरलं प्रकरण श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला ते आचार्य प्रवर टाकळी चाळीसगाव निवासी श्री मोठे बाबाजी ज्यांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये हा धर्मसोहळा संपन्न होतो आहे त्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा मानवा परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवर महंत श्री कृष्णराज बाबाजी लाड ज्यांच्या पवित्र करकमलाने धर्मध्वजाचं आरोहण झालं ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध आचार्य प्रवर महंत श्री भाविकरथ बाबाजी शास्त्री त्याचप्रमाणे महानुभाव तत्वज्ञानच नव्हे तर इतर तत्वज्ञान सुद्धा
जीवनात महत्त्वाचं आहे, पण ते मानव तत्वज्ञान हे जीवाचं उद्धारक आहे हे ज्यांनी आपल्या विद्वत्तातून, आपल्या ज्ञानपूर्ण अभ्यासातून ज्यांनी संपूर्ण समाजासमोर मांडलं ते डॉक्टर आचार्य प्रवर महंत श्री सोनपेटकर बाबाजी. ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा परिसर सर्व वासनिक वर्ग ईश्वराच्या जवळ नेण्याचा जे प्रयत्न करत आहे ते आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री घोगे बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत दत्तराज बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे ज्ञानपीठावर उपस्थित ज्यांचे सुंदर असं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकलं ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय दर्शनाचार्य, व्याकरणाचार्य, सगळ्या सकल अलंकृत खैरी निमगाव निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी, ज्ञानपीठावर उपस्थित आदरणीय शेट्टी साहेब, उपस्थित सर्व संत, इथे सर्वांचा नामोल्लेख मला ठिकाणी अशक्य होत आहे कारण वेळ कमी आहे, गरमी खूप आहे आणि म्हणून आपल्या सर्व साधनवंतांना याच ठिकाणाहून आपल्या अंतकरणापासून अंतकरणापर्यंत पोहोचेल असा दंडवत प्रणाम करतो. ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री पंत बाबाजी, उपस्थित सर्व तपस्वी वासनिक माता, बंधू भगिनी आणि बालगोपाला हो. आज ज्या पवित्र अशा विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलो तो म्हणजे वर्धापन दिन, मंदिराचा, आश्रमाचा आणि अमृतफळ उपहार महोत्सव. मंदिराचा वर्धापन दिन करत असताना सगळ्यात अगोदर तर मंदिर कशाला म्हणावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त दगड माती विटा एकत्र केल्या आणि ते एकत्र बनवून एखादी वास्तू उभी केली का त्याला मंदिर म्हणता येतं का? तर नाही ना. ते मंदिर त्याच वस्तूतून उभं राहतं, ज्या वस्तूतून घरही उभं राहतं, ज्या वस्तूतून ढाबाही उभा राहतो, ज्या वस्तूतून हॉटेलही उभं राहतं, ज्या वस्तूतून शाळाही उभी राहते. म्हणजे वस्तू कोणती आहे त्याच्यावर अवलंबून त्या वास्तूचं महत्त्व ठरत नाही. मग मंदिर नेमकं कशाला म्हणावं तर मी नेहमी सांगत असतो मंदिर शब्दाची व्याख्या अनेक असतील, जिथे मनाला धीर मिळालं होतं वगैरे 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 व्याख्या खूप आहे. मी माझ्या पद्धतीने व्याख्या करतो की मंदिर तर मी त्या जागेला म्हणतो ज्या ठिकाणी म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता, या तीन गोष्टी जिथे एकत्र होतील ना त्याला मी मंदिर म्हणत असतो. नाहीतर एखाद्या घरामध्ये जर मांगल्यता, दिव्यता, रम्यता असेल तर त्या घराला मंदिर म्हणायला हरकत नाही, आणि एखाद्या मंदिरामध्ये जर मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता जर नसेल तर त्यालाही मंदिर म्हणता येणार नाही. कारण मंदिर बनवलंय कशा करता? आपल्या संस्कृतीमध्ये मंदिराची परंपरा आली का तर ती याच करता आलेली आहे की ज्या वेळेस हा जीवात्मा तिन्ही तापाने दग्ध होतो आणि तिन्ही तापाने दग्ध झाल्यानंतर हे ताप त्याचे निवतील अशी जागा नेमकी आहे कोणती तर ती जागा सापडत नव्हती. आणि मग ती जागा एकच आहे का जिथे या जीवात्म्याचे तिन्ही ताप निवतील, ती जागा म्हणजे मंदिर. बघा ना, ज्या मंदिरामध्ये मांगल्यता, दिव्यता, रम्यता असेल त्या मंदिरामध्ये आपण किती कष्टी होऊया, किती दुःखी होऊन असत्या, किती मन तुमचं शंकेनं भरलेलं असू द्या, पण अशी काही मंदिरं आहे का ज्या ठिकाणी बसल्यानंतर काही न बोलता, काही न करता त्या जागेमध्ये आल्यानंतर सुद्धा आपलं तापलेलं मन शांत होतं, काहीच न करता का त्या जागेमध्ये ते मांगल्यता, दिव्यता, रम्यता आहे. आणि म्हणून या मंदिराची नितांत गरज आपल्या संस्कृतीला वाटली आणि आपल्या संस्कृतीने मंदिराची संकल्पना स्वीकारली. वास्तविक मानोबा पंथामध्ये जर मंदिराचा विचार केला तर ही फार अलीकडच्या गोष्टी आहेत. पूर्वी मानोबा पंथामध्ये मंदिर नव्हतं तर मंदिराच्या अगोदर मी तर सांगत असतो की सगळ्यात पहिलं मंदिर मानोबा पंथामध्ये 850 वर्षापूर्वी बांधण्यात आलं. सगळ्यात पहिलं मंदिर. नंतर पहिलं मंदिर बांधलं कुठं गेलं की ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य होते, स्वामींचा मुक्काम मंगरुळपीरला असताना तिथे स्वामींचे एक सत्शिष्य होते, बालक होते, बालवयाचे होते, आणि ते स्वामींचे प्रावर्ण स्वच्छ करण्याकरता नदीवर गेले. स्वामींची प्रावर्ण स्वच्छ केली आणि सुंकट टाकले असताना थोडा वेळ होता आणि वेळ झाला तर त्यावेळेस ते जे भक्त होते ते वाळूमध्ये बसले आणि वाळूमध्ये बसल्यानंतर लहान मुलाचा स्वभाव असतो
की आत्ताच्या मुलांना तो खेळ माहीत नाही, पण लहान मुलांना तो, जुन्या लोकांना तो खेळ माहीत आहे. वाळूमध्ये बसले की वाळूचा खोपा तयार करतात. असा पाय वाळूमध्ये टाकायचा, खोल उकरायची, पाय टाकायचा आणि वरून त्या पायावर वाळू घ्यायची आणि अलगद तो पाय बाहेर काढायचा. मध्ये असा खोल खोपा तयार होतो आणि हा खोपा तयार झाला त्याला तो खोपा तयार करतो. तर ते जे भक्त होते त्यांनी तो खोपा तयार केला, एक केला, शेजारी दुसरा तयार केला. आणि आता बघा ना, त्या मुलाचं मन किती, त्या भक्ताचं मन किती मोठं आहे का त्यावेळेस ते खेळ खेळत होते. ही गुंफा श्री चांगदेव रावळांची आणि ही गुंफा श्री गुंडम रावळांची. म्हणजे पहिलं मंदिर मी सांगतो, स्वामींचं श्री प्रभाबाचं पहिलं मंदिर 800 वर्षापूर्वी त्या मंगरुळपीरला बांधण्यात आलेलं होतं. ही परंपरा नंतरच्या काळामध्ये मंदिर नव्हती. नंतर आमच्या कमलाकर मुनी कोटींनी नंतर स्थानाची बांधणी केली. नंतर कालांतराने थोडी द्रव्याची व्यवस्था पंथामध्ये व्हायला लागली. नंतर मग मंदिरं होत गेली. आता तर सगळ्या स्थानांवर आता मंदिरं झालेली आहे. मग ही मंदिराची गरज आपल्या संस्कृतीला काय लाभते, ती याच करता लागतंय. घरातही बसून आपण पुस्तक वाचू शकतो, पण तेच पुस्तक कोणतं शास्त्राचं कोणतं असेल, अभ्यासाचं ज्ञानाचं असेल, तेच पुस्तक घरामध्ये बसून वाचा आणि नंतर मंदिरामध्ये बसून वाचा. दोन्ही मधला फरक तुमच्या लक्षात येईल. का ते जागेत ती ताकद आहे, जागेत ती पवित्रता आहे, जागेत ती ताकद आहे. आणि म्हणून मंदिर हे नितांत गरजेचं आहे. या मंदिराची निर्मिती झाली असेल 35 वर्षापूर्वी, या मंदिराची निर्मिती झाली. कितीतरी अनंत जीव या मंदिराच्या माध्यमातून धर्मी लागले असतील. कितीतरी जीवांनी मांसाहाराचा त्याग केला असेल, कितीतरी जीवांनी मद्यपानाचा त्याग केला असेल आणि कितीतरी मनुष्यांचे जीवन, ज्याला सुख तुम्ही म्हणता, ते सुख कितीतरी जीवांना प्राप्त झालं असेल. कदाचित हे मंदिर जर नसतं, कल्पना करा, कदाचित हे मंदिर जर नसतं तर इथून ते वृद्ध गतीला पावलेले जीवात्मे जे आहेत, हे जीवात्मे वृद्ध गतीला पावले असते का, तर निश्चितच नाही, त्यांची अधोगतीच झाली असती. आणि म्हणून मंदिर ही काळाची गरज आहे. मग मंदिर बांधलं, याचा वर्धापन दिन का? वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस. वर्धापन दिन म्हणजे तुमच्या आपल्या सामान्य भाषेमध्ये वाढदिवस. तर मग याचा वर्धापन दिन का? तर याचा वर्धापन दिन याच करता आहे का वर्षभर आपण लोक आपल्या संसारामध्ये मग्न होऊन जातो. संसारिक कर्म करत असताना कदाचित आपल्याकडे वेळ तितकासा मिळत नाही आणि ज्या वेळेस अध्यात्मापासून मनुष्य दूर जातो त्यावेळेस या जीवात्म्याच्या असणाऱ्या बुद्धीला कुठेतरी गंज चढतो आणि तो गंज धून कुठे निघेल, तो गंज नासेल कशाने? तो एक हिंदी कवी आहेत, ते सांगतात, जीवन बर्तन कांच का गिरे तो चकनाई चूर, टूटे से फिर ना जुड़े जतन करो भरपूर, जतन से भीगी चादरी लगे है दाग अपार, ले साबुन प्रभु नाम का तो इसके दाग उतार. प्रभू नामाच्या स्मरणानेच तो गंज दूर होईल आणि मग त्या प्रभू नामाचं स्मरण आपल्याला करावं, परमेश्वर नामाचं चिंतन आपल्याला व्हावं, आपल्या बुद्धीला आलेला गंज दूर व्हावा. हा हेतू वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा असतो. आपला वाढदिवस झाला म्हणजे आपलं वय कमी होत जातं आणि मंदिराचा जेव्हा वाढदिवस होतो, मंदिराचा जेव्हा वर्धापन दिन होतो, त्यावेळेस मात्र इथे वाढत असतं. काय? इथे येणाऱ्या मनुष्यांची, माणसांची संख्या वाढत असते. इथे येणाऱ्या तयार होणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असते. इथे वाढ आहे, इथे घट आहे, पण तो असा पवित्र असा वर्धापन दिन या करता आपण करत असतो. त्यानंतर आपलं वर्धापन दिनाच्या अंतर्गत या ठिकाणी अमृतफळ महोत्सव आयोजित केला. अमृतफळाची लीळा जी आहे ते आपल्या आश्रमातली बालिका होती, खूप छान पद्धतीने ते लीळा सांगितली की अमृत फळाचा जो महोत्सव आपण या ठिकाणी करत आहोत, परंपरेमध्ये पंतबाबांच्या परंपरेमध्ये हा उपहार महोत्सव आलेला आहे. मग या अमृत फळाचं महत्व इतकं का, या उपहाराचं महत्व इतकं का, तर याचं कारण असं आहे का हे तुम्ही लिहिलं आता ऐकले मी विस्तृतपणे, परत पुन्हा ते सांगण्याची गरज नाहीये, तुमच्या ते लक्षात आहे म्हणून वेळ आहे तितका नाही. पण एक लक्षात घ्या, या उपहाराचं, या पदार्थाचं महत्व आपल्याकरता का आहे का त्या लीळेचं बघा ना, ती लीळा थोडी बारकाईने अभ्यासा, बारकाईने वाचा. त्या लीळेचं विशेष असं महत्व आहे. श्रीप्रभा आपल्या रोजच्या नित्यक्रमाने विहरणा करता निघालेले आहे. श्रीप्रभाबांना आता विहरण करायचं आहे, फिरायचं आहे आणि श्रीप्रभाबांचा अवतार जो आहे हा विशेष असा अवतार आहे. कवनी वेळा कवनी जेव्हा त्यांचं सगळं माहित आहे तुम्हाला. त्यामुळे
विलक्षण असा अवतार आहे. आणि एकदा ईश्वर अवताराचं त्या अवताराच्या बाबतीत असं आहे, स्वतःच्या प्रवृत्तीशिवाय ते वेगळं काहीच करत नाही. जी प्रवृत्ती ईश्वर अवताराला झाली ते करणार, बस. तिथे बाकी कुठलंच काही नव्हतं. एखाद्याला थाप मारावं वाटली मारणार, एखाद्याला मिठी मारावं वाटली मारणार, एखाद्याला जवळ घ्यावं वाटलं घेणार, एखाद्याला दूर लोटावं वाटलं लोटणार. तिथे काहीच बदल होत नव्हता कुणाच्या सांगण्यावरून. पण ज्या वेळेस श्रीप्रभू बाबा विहरणा करता निघाले आणि महादाईसा पुढे आल्या आणि महादाईसांनी श्रीप्रभू बाबांना विनंती केली काय, की आज तुम्ही फिरायला जाऊ नका, आज तुम्ही फिरायला जाऊ नका, आज मी तुमच्या ठिकाणी उपहार करायचा आहे मला, आणि उपहार मध्ये मला अमृत फळ तुमच्या करता अमृत फळाचा उपहार करायचा आहे. आता बघा त्या जीवाचा महादाईसांबद्दल तर बोलण्याची गरज, तुम्हाला सगळं माहित आहे किती उच्च अधिकाराचे जीवात्मा आहेत ते. श्रीप्रभू बाबा कधी आपली प्रवृत्ती न भंग पावणारे श्रीप्रभू बाबा विहरणाला निघाले होते. आणि ज्या क्षणी महादाईसांनी विनंती केली की आज तुम्ही फिरायला जाऊ नका, आज तुम्ही इथे सभा, मला मी तुमच्या ठाई अमृत फळाचा उपहार करेन, अमृत फळ समर्पित करेन. आणि त्याच क्षणाला श्रीप्रभू बाबांनी फिरायला जाण्याची प्रवृत्ती जी होती ती भंग केली. नाही गेला देव, देव तसाच मागे फिरला, पुन्हा राजमठात बसला, बाकीचं सगळं झालं. आणि महादाईसांनी अतिशय आनंदाने तो उपहार तयार केला, तो पदार्थ तयार केला. पदार्थ नुसता अमृत फळच नव्हतं, बाकी पदार्थ होते, मुख्य त्यामध्ये अमृत फळ होतं. स्वतःची प्रवृत्ती भक्ताचा तो उपहार स्वीकारण्याकरता परमेश्वर भंग करू शकतो, म्हणून हा उपहार अतिशय महत्वाचा आहे. अमृत फळाचा उपहार जो महत्वाचा आहे तो याकरता की या पदार्थाचा स्वीकार करण्याकरता आपण आर्तपूर्वक विनंतीपूर्वक जर त्या परमेश्वराकडे नतमस्तक झालो आणि परमेश्वराला जर विनंती केली तर नक्कीच परमेश्वर त्या पदार्थाचा स्वीकार करतात. हा या लीळेतून हे परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेला आहे. परमेश्वराने तो अमृत फळ स्वीकारलं, खूप आवडलं देवाला, पुन्हा पुन्हा मागत होते, पुन्हा पुन्हा खात होते. असं करता करता दुपारची आरोग्य श्रीप्रभू बाबांची झाली. काही अमृत फळं उरली होती. रात्रीच्या वेळेला सुद्धा रात्रीच्या भोजनाकरता महादाईसांना खूप आनंद वाटला, खूप बरं वाटलं की मी एवढ्या प्रयत्नाने अमृत फळ बनवलं, माझ्या देवाने ते अमृत फळ स्वीकारलं. नुसतं स्वीकारलंच नाही तर आनंदाने स्वीकारलं. खूप आनंद झाला आणि म्हणून ती राहिलेली अमृत फळं होती ती महादाईसांनी ठेवली व्यवस्थित. रात्रीच्या वेळेला श्रीप्रभू बाबांचा जेवणा आरोग्याची तयारी झाली आणि पुन्हा त्या ताटामध्ये महादाईसांनी पुन्हा ते राहिलेली अमृत फळं होती ती पुन्हा त्या ताटामध्ये ठेवली. ठेवल्यानंतर देवाने त्या अमृत फळाकडे बघताय. आता सकाळी जेव्हा खाली होती तेव्हा ती गरम गरम होती नाही का, आणि आता ती थंड झालेली आहे, म्हणूनच सोबत तुपाची वाटी आहे, बरेच काही पदार्थ त्या ठिकाणी वाढले होते. आणि महादाईसांनी विनंती केली, श्रीप्रभूंनी ते ताटाकडे बघितलं आणि श्रीप्रभू म्हणतात तो हिवाळ्याचे दिवस होते आणि थंड झाले होते पदार्थ, आणि श्रीप्रभूने काय सांगितलं, ताव आता म्हणजे ऊन कर, गरम करा, गरम करा. आता महादाईसा सांगतात तूप तर गरम आहे, देवा कसं काय करायचं. श्रीप्रभू बाबा एकच, काय गरम करा सांगत नव्हते, काय ऊन करा सांगत नव्हते, फक्त हे थंड आम्हाला खायचं आहे पण हे थंड आहे काय, असं करता करता सगळ्या पदार्थांचा क्रम झाला. शेवटी श्रीप्रभूंनी प्रत्यक्ष दाखवलं की अमृत फळ जे आहे हे थंड झालेलं आहे, हे गरम करून आणा. आता अमृत फळ गरम करायचं मोठं अवघड काम, तो पदार्थ पुन्हा गरम करणं, पुन्हा तेलात टाकणं अशक्य गोष्ट आहे. काय करावं, पण त्या महादाईसा होत्या, हो ते जीवात्मे तसेच होते. हो देवाची प्रवृत्ती झाली ना तर देवाने फक्त आज्ञा करावी, भक्तांनी काही करायला तयार असावं, म्हणून तर त्यांना संविधान प्राप्त झालं. आपण तेवढे अर्थवंत नाही ना, आपण संविधानात का पडलो आपण आज संविधानामध्ये. याचं कारण आहे कुठेतरी ईश्वराच्या प्रवृत्तीला आपण छेद दिला, कुठेतरी ईश्वराच्या कृपादृष्टीला आपण पडलो नाही. नाहीतर विचार करा, शास्त्रकार सांगतात की प्रतिदिनी 60 जीवांचा उद्धार श्रीप्रभू बाबा करत होते, आणि 60 जीवांचा उद्धार जर प्रतिदिनी करत होते तर श्रीप्रभू बाबांनी राज्य केलं 125 वर्ष. एका दिवसाला दिवस असतात 365, मग एका वर्षात 365 दिवस, एका वर्षात किती जीवांचा उद्धार श्रीप्रभू बाबांनी केला, 125 वर्षात किती जीवांचा उद्धार देवाने केला असेल, त्यामध्ये आपला नंबर लागला नाही. याच्यावर काहीतरी चिंतन करणं गरजेचं आहे. का लागला नाही, कारण कुठेतरी ईश्वराची खाऊन आपण ओळखत नाही.
कुठेतरी ईश्वराची नाही, ठीक आहे संविधानामध्ये आहोत, पण या आचार्यांची खावणी तरी आपण ओळखावी, या संतांची खावणी ओळखून आपण आपल्या धर्माचं आचरण करावं. ते आपण कधीतरी कमी पडतो आणि म्हणून तर आपण इतक्या खोल अजून पडत चाललेलो आहोत. महागाईसांनी ओळखलं की लक्षात आलं श्रीप्रभूंना थंड अमृत फळ नाही गरम करून खायचं आहे. गरम करावंच कसं? डोकं लावलं माऊलीने, कपडा घेतलाय, स्वच्छ असा कपडा घेतला, त्या कपड्यामध्ये तो अमृत फळ ठेवलं आणि तवा गरम करायला ठेवला आणि त्या तव्यावर ते कपडा टेकून ते अमृत फळ गरम केलं आणि मग श्रीप्रभूने पुन्हा आवडीने ते अमृत फळ खाल्लं. हे अमृत फळाचा उपहार जो आहे तो याकरता महत्वाचा आहे का हा पदार्थ परमेश्वर सगळेच पदार्थ आवडत म्हणजे अमृत फळच आवडतं असं नाही आहे, पण तो भाव त्याच्या पाठीमागचा महत्वाचा आहे. म्हणजे अमृत फळ नाहीच ताटामध्ये ठेवलं, त्याचा उपहार नाहीच दाखवला आपण रोज तर देव जेवत नाही असं काही नाहीये. अन्न तर फक्त साधन आहे, पण त्याच्या पाठीमागचा भाव जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो. इथे अमृत फळ उपहाराची लीळा आठवून त्या लीळेच्या पाठीमागचा महागाईसांचा जो भाव आहे तो भाव आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायचा आहे. तितकी आर्त आपल्याला निर्माण करायची आहे आणि ती आर्त जेव्हा निर्माण होईल, पदार्थ ताटामध्ये कोणता आहे हे महत्वाचं नाही, तो अर्पण करत असताना भाव कोणता आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग अमृत फळ आलं, भाव श्रेष्ठ असेल तर परमेश्वर स्वीकार करतात आणि भाव श्रेष्ठ असेल तर अगदी आंबट झालेले पोहे, कच्चे पोहे सुद्धा देव स्वीकार करतात. भाव महत्वाचा आहे, परमेश्वराला पदार्थ महत्वाचा नाही. तो भाव आपल्यामध्ये निर्माण व्हावा म्हणून तर या विधींची आपल्या संप्रदाय पंथामध्ये याचे काही विधी चालत आले आहे. उपहार खूप प्रकारच्या आपल्या वेगवेगळ्या पडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपहार परमेश्वर अवताराला समर्पित केल्या जातात आणि त्याच्या पाठीमागचे भाव तोच असतो की जीवाला आपल्यामध्ये तो भाव त्या भक्तासारखा निर्माण करायचा आहे. आणि तो भाव जर आपल्यामध्ये निर्माण झाला तर निश्चितच आपल्या क्रियेचा स्वीकार प्रभू श्री चक्रधर परमेश्वर नक्कीच करतील, यात कुठली शंका नाही. तो आपला भाव वाढावा, आपली ऊर्ध्व गती व्हावी, परमेश्वर आपल्याला जवळ व्हावा म्हणून तर या कार्यक्रमाचं आयोजन ही संत मंडळी करत असतात. आपण इथे कार्यक्रमाला आज आलो, सकाळी आलो, आल्यानंतर आता थोडा वेळ थांबणार आहे, कार्यक्रमाचा आनंद घेणार आहे, विधीमध्ये सहभागी होणार आहे, महाप्रसाद घेणार आणि आपण आपल्या घरी निघून जाणार. आपल्याकरता कार्यक्रम हा एवढाच आहे, पण हे सगळं जुळून आणण्याकरता या संतांच्या त्यांना त्रास किती आहे याचा कधी आपण विचार करतो का? त्यांनी फक्त एक आपला कार्यक्रम ठरवला, नियोजन झालं आणि आपण आलो असं नाही घडलं. खूप कष्ट त्याच्या पाठीमागे असतात. हे कष्ट बाबांनी या ठिकाणी घेतले आणि या कष्टाचं फलित म्हणून आपण लोक इतक्या दूरवरून या ठिकाणी आला का? बाबांना यातून काय प्राप्त करायचं आहे? प्राप्त एकच करायचं आहे त्यांना का दुरावलेला आपल्यामध्ये परमेश्वरामध्ये जे अंतर वाढलेला हे अंतर दूर व्हावं आणि तो देव आपला प्रसन्न व्हावा, हा हेतू कार्यक्रम आयोजकांचा या ठिकाणी आहे. निश्चितच हे कार्य करण्याकरता प्रभू श्री चक्रधरांनी बाबांना कलियुगीचं संपूर्ण आयुष्य बहाल करावं, तेही निरोगी बहाल करावं ही माझ्या वतीने त्या परमेश्वराच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. वेळ खूप झालेला आहे म्हणून आता मला दिलेली वेळ अजून शिल्लक आहे 2 मिनिट शिल्लक आहे. नक्कीच तेवढा वेळ मी या ठिकाणी पूर्ण करेन. प्रार्थना हीच करतो देवाला की बाबांना दीर्घायुष्य प्राप्त द्यावं. कशा करता का पुन्हा हा योग आपल्या जीवनामध्ये यावा, पुन्हा या अमृत फळाचा या विधीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य आपल्याला लाभावं. भाग्यवान आहेत बाबांचा परिवार कोणता? आश्रमस्थ परिवार तर भाग्यवान आहे ज्यांना नित्य संविधान आहे, पण भाग्यवान आहे तुम्ही सगळी वासनिक वर्ग की जी बाबांशी जोडल्या गेलेली आहे. आज या ठिकाणी पालवे परिवार आलाय. पालवे परिवाराचा आणि आश्रमाचा ऋणबंध आदरणीय बाबांनी सोनपेटकर बाबांनी या ठिकाणी उद्बोधित केलेलाच आहे की एक खूप मोठा संबंध त्या परिवाराचा आहे आणि विशेष असं आहे की त्या परिवाराने पालवे परिवाराने तो ऋणानुबंध आजतागायत जपलेला आहे आणि त्या जपलेल्या संबंधातून हे नक्कीच वाटतंय का तेच नव्हे तर त्यांची पुढची पिढी सुद्धा हे ऋणानुबंध नक्कीच जपेल याची खात्री त्यांच्या उपस्थितीनं या ठिकाणी जाणवते आहे. हे सगळं बाबांना साध्य झालेलं आहे. कशामुळे की त्यांचा हेतू जो आहे तो हेतू अगदी निर्मळ आहे का? आपल्याला देव समजावा,
देव आपल्याला प्राप्त व्हावा आणि निश्चितच या परिवाराने तो तुम्हा सर्व वास्तविक वर्गाने तो प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी बाबांनी या ठिकाणी सहकार्य केलं. ज्याने ज्याने केलं तो खरंच दैवाचा आहे, भाग्याचा आहे. कारण सगळ्यांच्याच वाट्याला ती सेवा येते असं नाहीये. ज्यांच्या वाट्याला ती सेवा आली ते खरंच दैवाचे, भाग्याचे आहे. देवाने तुम्हालाही अशी सेवा करण्याचं ताकद तुम्हाला द्यावी, परमेश्वराची कृपादृष्टी तुम्हालाही मिळावी आणि त्या परमेश्वराने त्याचं प्रेमदान तुम्हा सर्वांना प्रदान करावं इतकीच प्रार्थना त्या भगवंताच्या श्रीचरणी करतो. मला या ठिकाणी बोलवलं, बाबांनी आदरपूर्वक मला या ठिकाणी फोन केला, सांगितलं असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचं आहे. पहिला फोन ज्यावेळेस झाला त्यावेळेस थोडीशी अडचण आली. मी बाबांना नाही म्हटलं होतं की बाबा नाही येणं शक्य होणार, पण दैव कधी कधी बघा अदृष्टाला काय मान्य असतं सांगता येत नाही. अशा काही घटना घडल्या की मला आजचा दिवस रिकामा मिळाला आणि लगेच दिवस रिकामा झाल्याची खात्री झाल्या बाबांना फोन केला की मी स्वतः फोन केला. मग कारण या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभतंय आणि मी हा सुवर्णाक्षर डावलेला कसा काय. पहिल्यांदा नाही म्हणावं लागलं, जड अंत करणार नाही म्हणावं लागलं, विलासच नव्हता. पण कदाचित परमेश्वराची माझ्यावर काहीतरी कृपा आहे, यातून हे सिद्ध होत आहे की देवाला मला इथे बोलवायचं होतं. लगेच बाबांना फोन केला, असं झालेलं आहे. बाबा म्हणे अवश्य या. पुन्हा काल रात्री बाबांनी फोन केला, उद्या सकाळी लवकर या. ठरलेलं दिलेलं बाबांनी या ठिकाणी मला बोलवून जो सन्मान दिला, वाक सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल बाबांच्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझे विचार शांततेत ऐकून घेतले, आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. या आचार्य श्रींसमोर या ठिकाणी एवढ्या मोठ्या उच्चारामध्ये एवढ्या मोठ्या भाषेमध्ये या ठिकाणी बोललो, हा अधिप्रत्येचा दोष आहे. या अधिकरणांपुढे हे बोलायचं नसतं, हा आपला शास्त्र संकेत आहे, आपली परंपरा आहे. पण त्यांचीच आज्ञा समजून या ठिकाणी उभा राहिलो. झालेल्या दोषाबद्दल मी या अधिकरणासमोर प्रस्ताव मोडतो आणि ज्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि नेहमीच जे मला बोलण्याची संधी देतात आणि मला मध्ये खरंच थांबवत नाही, असं आपणा सर्वांचं आदरस्थान, वैयक्तिक माझंही आदरस्थान आदरणीय अंजनी गावकर सर यांच्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आश्रमस्थ परिवार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने नरभाऊ आहे, बाकी सगळा परिवार आहे, आदरणीय विलास दादा आहे, ते सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना ठिकाणी पूर्ण विराम देतो. थांबतो. दंड प्रणाम. जय श्री चक्रधर. धन्यवाद बाबा. परमपूज्य महंत श्री कानडकर बाबांचे विचार म्हणजे एक खणखणीत नाणं असतं, जे एकदा फेकलं की पूर्णपणे मनामध्ये अंतःकरणात संचार करतं. बाबांचे विचार खरोखरच उद्बोधक होते. लीळा तर अशी सांगितली की अमृत शब्द सारखे पुढे चालू राहावेत. बाबांना त्यांच्या विचाराबद्दल धन्यवाद देतो. असा योग, अमृत योग परत परत येत जावा अशी आपल्याकडे विनंती करतोय स्वामी. आणि यानंतर येथे सन्मान्य श्री जितू भैया सोन्याचे व्यापारी